नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी वर्गासाठीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत. मागील पिरियडमध्ये आपण आभाळाची आम्ही लेकरे ही कविता अभ्यासलेली आहे. आभाळाची आम्ही लेकरे या कवितेमधील सुरुवातीचे काही कडवे आपण अभ्यासलेले आहेत. नंतरचे राहिलेले जे काही कवितेतील कडवे आहेत ते आजच्या या पिरियडमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये वसंत बापट हे जे काही कवी आहेत, मराठी साहित्यामधील असणारे अत्यंत प्रसिद्ध कवी, त्यांनी आभाळाची आम्ही लेकरे या कवितेमधून एकात्मतेचा संदेश त्याने दिलेला आहे. आपल्या देशामधील असणारी एकात्मता ते या कवितेमधून व्यक्त झालेली दिसून येते. आभाळाची आम्ही लेकरे, आम्ही लेकरे, आभाळाची आम्ही लेकरे. कवी आहेत वसंत बापट. कवी आहेत वसंत बापट. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इथपर्यंत आपण कवितेचा जो काही भावार्थ आहे, आशय आहे, तो आपण मागील पिरियडमध्ये अभ्यासलेला आहे. पुढील जो आहे किंवा पुढील ज्या काव्यपंक्ती आहेत त्या काव्यपंक्तीचा अर्थ आपण अभ्यासूया. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. कवी वसंत बापट काय म्हणतात या कवितेमधून ते बघा. आम्हास एकच इमान ठाव आहे आणि ते कोणतं की घाम गाळूनी काम करावे. कविता सांगत आहे. सुरुवातीच्या काही काव्यपंक्तीमधूनही त्यांनी जो एकात्म भाव या ठिकाणी प्रकट केलेला आहे तो अनमोल असा आहे. कारण ते म्हणतात की या आभाळाची आम्ही सर्वजण लेकरे आहोत. म्हणजेच या संपूर्ण विश्वामधील असणारे जे काही मानव प्राणी आहेत सर्व, तर हे एकच आहोत. म्हणजे हे सर्व आपण या आभाळाची लेकरे आहोत. आणि हे काळी माता आमची आई आहे. आम्हाला धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही, अशा प्रकारचं कवी या काव्यपंक्तीमधून सांगतात. परत ते म्हणलेलं आहे की श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमूची वस्ती. जी श्रमगंगा आहे, कष्ट आहे, अशा या कष्टाच्या ठिकाणीच आमूची वसती आहे, वसाहत आहे. आम्हाला नाव वेगळं नाही, आमचा गाव वेगळा नाही, आमचं सर्वांचं नाव गाव एकच आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी एकतेचा संदेश या कवीने या कवितेमधून दिलेला आहे. पुढे म्हणतात ते आमचं एकच इमान आहे. इमान, इमान या शब्दाचा अर्थ निष्ठा. काही शब्द बघा. इमान, इमान म्हणजेच निष्ठा, आमची निष्ठा अशा प्रकारे. तीर म्हणजेच
किनारा. इमान आम्हा एकच ठावे. ठावे या शब्दाचा अर्थ माहित असणे. माहित असणे. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. आता इथं इमान म्हणजे निष्ठा आणि ठावे म्हणजे माहित असणे. आमचं इमान किंवा आम्हाला एकच इमान माहिती आहे, ते कोणतं? घाम गाळूनी काम करावे. आमची निष्ठा एकच आहे. कशावर निष्ठा आहे आमची? तर घाम गाळून काम करण्यावरती आमची निष्ठा आहे. म्हणजे कवीने या काव्यपंक्तीमधून, या कवितेमधून श्रमास महत्त्व दिलेलं आहे, कर्मास महत्त्व दिलेलं आहे, निष्क्रियतेस नाही आहे. जे कर्म आहे त्या कर्मास कवीनं महत्त्व इथं दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून कवी म्हणतात, इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. आमची एकाच गोष्टीवरती निष्ठा आहे, एकाच मूल्यावरती आमची निष्ठा आहे, आणि ती म्हणजेच काम, कार्य. आणि तेही काम असं की घाम गळेपर्यंत इतकं श्रम, म्हणजे शरीर थकेपर्यंत काम करणे. या कामास कवीने अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. आमची एकच निष्ठा आहे, आमचं एकच तत्व आहे, ते कष्ट करण्यावरती, घाम गाळण्यावरती, काम करण्यावरती. म्हणजे कवीने श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. श्रमाचं महत्त्व कवीने या काव्यपंक्तीमधून व्यक्त केलेलं इथं दिसून येतं आपल्याला. पुढे बघा, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. कवी म्हणतात की कामावर, कष्टावर आमची निष्ठा आहे, आणि आमचा वेगळा मार्ग नाही, तसेच आमचा स्वर्गही वेगळा नाही आहे. आमचा स्वर्ग वेगळा नाही, आमचा मार्ग वेगळा नाही. आम्हा सर्वांचा मार्ग ही एकच आहे, जो की मानवतावादी असणारा मार्ग. या काव्यपंक्तीमधून जो लक्षणार्थ निघतो तो अशा प्रकारचा की आमचा मार्ग वेगळा नाही, आमचा मार्ग एकच आहे. मग तो मार्ग देशभक्तीचा असो, समाजसेवेचा असो, मानव सेवेचा असो, हा मार्ग आमचा एकच आहे. आमचा मार्ग वेगळा नाही आहे. आमचे अनेक स्वर्ग नाही आहेत, आमचे अनेक धर्म नाही आहेत, आमचे अनेक जात नाही आहेत. आमची एकच जात, एकच धर्म, एकच स्वर्ग, एकच मार्ग आहे आमचा. अशा प्रकारचं एकात्मतेचा जो काही भाव आहे, तो एकात्मतेचा भाव या कवितेमधून पुरेपूर अशा स्वरूपामध्ये कवीने व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचे कवीचे विचार आहेत. कवी इथं सांगतात आपणास की आमचा मार्ग हे वेगळा नाहीये, आमचा स्वर्ग वेगळा नाहीये, एकच स्वर्ग आहे. आणि इथं आमची श्रमावरती प्रतिष्ठा आहे, कर्मावरती निष्ठा आहे. श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे, कर्मावर निष्ठा आहे. अशा प्रकारचे इथं कवी आपणास सांगतात. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. खूप सुंदर विचार या काव्यपंक्तीमधून कवी व्यक्त करतात. तो पहा कसा. माणुसकीचे अभंग नाते, आमच्यामध्ये काय आहे? माणुसकीचं अभंग नातं आमच्यामध्ये आहे. आणि आता अभंग या शब्दाचा अर्थ काय? अभंग, न भंग पावणारे किंवा अतूट किंवा अतूट असं असणारे हे जे अभंग, कधी न मोडणारे, यास अभंग असं म्हणलं जातं. म्हणून आमचे माणुसकीचे अभंग नाते
अशा प्रकारचे इथं कवी सांगतात. ते काय म्हणतात? माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमूचे भाग्य विधाते. माणुसकी आहे. आता माणुसकी कशाला म्हणायचं? माणुसकी म्हणजे काय? आपल्याला याचा अनेक उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतील. माणुसकी म्हणजेच काय? आजही माणुसकी आपल्याला पाहायला मिळते का? आहे का? काही प्रमाणामध्ये आहेच. माणुसकी असल्याशिवाय हा मानव समाज चालूही शकणार नाहीये. पण म्हणावं तसं माणुसकीचं नातं आज दिसत नाहीये. खूप माणुसकीचं नातं कमी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, नुसतं कविता आपल्याला या प्रश्नांच्या उत्तरासाठीच आपण अभ्यास करणं हे खरं अभ्यासकाचं, विद्यार्थ्याचं लक्ष नाहीये. जे आपण ज्ञान घेतो ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे. तेव्हा ते खरं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा आपल्या जीवनासाठी उपयोग केला पाहिजे. तेव्हाच ते ज्ञान उपयोगी ठरू शकतं. नाहीतरी निरुपयोगी ज्ञानाचा जीवनामध्ये उपयोग काय आहे? तेव्हा इथं कवी सांगतात, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमूचे भाग्य विधाते. माणुसकी आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये कोणतं नातं आहे? घट्ट नातं कोणतं आहे? तर माणुसकीचं, मानवतावादी दृष्टिकोनाचं, मानवतावादीचं. माणुसकी म्हणजेच हा विशाल अर्थ यामध्ये दडलेला आहे. आपल्या देशातील, या जगामधील जी असलेली विषमता हे नष्ट करून समानतेनं जीवन जगणं हे माणुसकीच आहे. एखाद्या व्यक्ती काही पदार्थ सेवन करत आहे किंवा काही अन्न खात आहे, त्या व्यक्तीकडे पाहून आपण त्याच्याजवळचं हिसकावून घेऊन आपण खाणे, यास माणुसकी म्हटली जाईल का? नाहीये. तर माणुसकी कशाला म्हणलेले आहे? आपण काही अन्न सेवन करत आहोत, आपण काही अन्न पदार्थ खात आहोत आणि बाजूला एखादी उपाशी व्यक्ती आहे आणि मग अशा व्यक्तीला आपल्या जवळ असलेल्या काही अन्न पदार्थातील काही अन्न पदार्थ त्यावेळेस ज्या व्यक्तीला आपण देऊ, तेव्हा झाली माणुसकी. म्हणून माणुसकी या शब्दाचा अर्थ व्यापक स्वरूपाचा आहे. एखादी गरजू व्यक्ती आहे, आपल्याकडे पुष्कळ अंथरूण पांघरूण असं काही आहे, आपल्याकडे स्वेटर आहे, भरपूर काही साहित्य आहे. आपण थंडीच्या दिवसामध्ये चाललेलो आहोत आणि एक भिकारी रस्त्याला उघडा झोपलेला आहे, त्याला खूप थंड वाजते, ती कुडकुडत आहे तो, आणि आपण मात्र आपल्याकडे अनेक साहित्य उपलब्ध आहे किंवा अंथरूण पांघरूण भरपूर आहे, गरमी आणणारं जे काही कापड आहे ते भरपूर आहेत आपल्याकडे. आपण परत परत अदलून बदलून त्याचा उपयोग करत असतो. मग अशा वेळेस त्याच्यामधलं एखादे जर कपडा, एखादी पांघरूण, एखादी शाल आपण त्या भिकाऱ्याला जर आपण दिली, त्या भिकाऱ्यावरती पांघरली, तर ही झाली माणुसकी. यास म्हणायचं माणुसकी, यास म्हणायचं मानवतावादी विचार. गरजूंना ज्या ठिकाणी आपण सहकार्य करतो ती माणुसकी झाली. मोठ्यांचा आपण जो आदर करतो ती माणुसकी झाली. मोठ्यांचा आपण मान सन्मान करतो ही माणुसकी झाली. म्हणून माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमूचे भाग्य विधाते, अशा प्रकारचं कविता म्हणतात. आता आम्हीच आमूचे भाग्य विधाते या शब्दाचा काय अर्थ आहे? या काव्यपंक्तीचा काय अर्थ निघतो? कवी वसंत बापट म्हणतात, आम्हीच आमूचे भाग्य विधाते. भाग्य विधाते म्हणजेच भाग्य निर्माण करणारे. आम्हीच आमूचे भाग्य निर्माण करणारे, भाग्य विधाते आहोत आम्ही. आता ते कसं बघा, याचा जर उल्लेख केला आपण पुष्कळ या काव्यपंक्तीवरती बोलू शकतो. कवी वसंत बापट इथं सांगतात की आपलं भाग्य, आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये आहे. आपण चांगलं कार्य केलो, आपण मेहनत घेतली, आपण प्रामाणिकपणानं कर्म केलो, प्रामाणिकपणानं कार्य केलो,
कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण प्रामाणिकपणाने जर काम केलो तर आपलं भाग्य चांगलं होऊ शकतं, आपलं भाग्य खुलू शकतं. आता साधं मी तुमच्यावरनंच उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही दररोजचा योग्य व्यवस्थित जर अभ्यास केला, चिंतन, मनन, वाचन, लेखन, पठन या अभ्यासाचे असणाऱ्या काही पायऱ्या आहेत, या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात तर तुमचं जे काही पुढे ध्येय आहे किंवा उद्याचा जो तुमचा भविष्य आहे, तुमचा उद्याचा जो काल आहे, कार्यकाल आहे, तो उज्ज्वल असणार आहे, सुख समृद्धीने भरलेला असणार आहे. देश हिताचं तुम्ही कार्य करू शकणार आहात. पण केव्हा? आज रोजीला तुम्हाला योग्य पद्धतीचं कार्य करणं आवश्यक आहे. तुम्ही जर योग्य असा जर अभ्यास केलात तर तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुम्ही साकार करू शकणार आहात, तुमचं स्वतःचं असलेलं स्वप्न तुम्ही साकार करू शकणार आहात. आणि भविष्यामध्ये तुम्ही या कालावरती तुमचा स्वतःचा एक ठसा उमटविणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, अनेक असे आपण उदाहरणं पाहतो, अनेक थोर पुरुष होऊन गेलेले आपण पाहत आहोत. त्यांनी कर्माला, त्यांनी कार्याला, श्रमाला, मेहनतीला, कष्टाला महत्त्व दिलेलं आहे. आजपर्यंत ज्या व्यक्ती थोर होऊन गेलेल्या आहेत, आजही काही थोर अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना आपण यशस्वी म्हणून असं पाहतो, तर त्यांच्या पाठीमागचं जे काही असेल किंवा त्याच्या पाठीमागचं गुह्य जे ज्ञान असेल किंवा जे गुरुकिल्ली ज्यास म्हणतो, तर ते गुरुकिल्ली आहे कार्य करणं, प्रामाणिक कार्य. आणि कवी वसंत बापट हेही या वरील आपण ज्या काही काव्यपंक्ती अभ्यासत आहोत, या काव्यपंक्तीमधूनही तेच आपणास सांगत आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कार्यास महत्त्व देणं आवश्यक आहे आणि ते कार्य प्रामाणिक आपण केलं पाहिजे. आपले अनेक स्वप्न आहेत, ते स्वप्न साकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे. पण केव्हा ते उघडकीस येणार आहे? तुम्ही ज्यावेळेस कार्यप्रवण व्हाल, तुम्ही ज्यावेळेस मन लावून कार्य कराल, अभ्यास कराल, तेव्हाच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. याचा अर्थ आम्हीच आमूचे भाग्य विधाते. भविष्यामध्ये आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, एखादी इंजिनियर व्हायचं आहे, एखादी सायंटिस्ट व्हायचं आहे, शास्त्रज्ञ व्हायचं आहे. जे व्हायचं आहे ते व्हायचं जे आहे ते आज आपल्या हातामध्ये आहे. भविष्यात एखादी राजकीय क्षेत्रामध्ये मला मोठ्या पदापर्यंत जायचं आहे, ही जी आपल्यामध्ये असणारी जी काही इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची गरज असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे तर त्यासाठी आपल्याला अगोदर प्रामाणिक मेहनत करणं गरजेचं आहे, प्रामाणिक कष्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रामाणिक मेहनत करूया, कष्ट करूया, तेव्हाच आपण आपल्या भाग्याचे विधाते होणार आहोत. आपलं भाग्य आपण स्वतः तयार करणार आहोत, बनवणार आहोत. म्हणून आपल्या हातामध्ये आपलं भाग्य आहे. म्हणून कवी म्हणतात, आम्हीच आमूचे भाग्य विधाते. आमचं जे भाग्य आहे ते आमच्या हातामध्ये आहे. म्हणून या काव्य पंक्तीचा अभ्यास आपण करत असताना या ज्ञानाचा, या विचारांचं आचरण आपण केल्यानंतर निश्चित आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो. परीक्षेसाठी तर कोणीही अभ्यास करत असतं, पण खरं जीवनामध्ये अभ्यास करणं, जीवनामध्ये ज्ञान घेण्यासाठीचा जो काही अभ्यास करतो तो खरा विद्यार्थी असतो. आणि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच राहिलेला आहे. पुढे बघूया आपण. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कवी काय म्हणतात? पुन्हा या काव्यपंक्तीमधून एकात्मतेचा संदेश देतात. एकात्मता भाव या काव्यपंक्तीमधून कवी प्रकट करतात. ते कशा प्रकारचं ते म्हणतात? पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. पंथ मार्ग, आम्हाला वेगळा मार्ग नाहीये.
कुठलाही पंथ संप्रदाय वगैरे असा कुठला वेगळा नाही आहे आम्हाला. अनेक अर्थ त्या काव्यपंक्तीमधून निघत असतात आणि अनेक अर्थता ही खऱ्या साहित्याचं लक्षण आहे. पंथ वेगळा नाही, आम्हाला वेगवेगळा असा काही संप्रदाय नाही, वेगळा आम्हाला असं मार्ग नाही आहे. तर आम्हास एकच मार्ग आहे, एकच पंथ आहे आणि आमचा संत हे एकच आहे, संत सुद्धा वेगळा नाही आहे. ही जी एकात्मता भाव जो आहे तो भाव या काव्यपंक्तीमधून कवी व्यक्त करतात आणि हाच भाव आपणा सर्वांमध्ये आत्मसात होणं गरजेचं आहे, प्रकट होणं गरजेचं आहे. म्हणून ते कवी सांगतात, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. आम्हास कुठलं दैवत वेगळं नाही आहे, ईश्वर वेगळा नाही आहे, संत वेगळा नाही आहे. आमचा संत सुद्धा एकच आहे, आमचे ईश्वर एकच आहेत, आमचे संत एकच आहेत, आमचे संप्रदाय एकच आहेत. कुठलाही वेगळा नाही आहे, कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे. म्हणून यामध्ये एकतेचं तत्व, एकात्म भाव या ठिकाणी कवीने या काव्यपंक्तीमधून व्यक्त केलेला आहे. पुढील असलेला कडवा आपण अभ्यासूया. कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आता कोटी कोटी हे बळकट भाऊ, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. या काव्यपंक्तीमध्ये खूप आशय दडलेला आहे, अर्थ दडलेला आहे. कवी काय म्हणतात, कोटी कोटी हे बळकट भाऊ. आता कोटी कोटी बळकट भाऊ कोणते आहेत? या देशामध्ये आपल्या असणारे जे काही भाऊ आहेत, संपूर्ण जगामध्ये असलेले जे काही हे मानवांचे असणारे जे काही भाऊ आहेत, बळकट भाऊ, आमच्या देशामधील, आपल्याच देशामधील आपले प्रचंड देश बांधव आहेत. त्यामुळे या संपूर्ण देश बांधवाच्या भाऊमध्ये जे काही बल आहे त्यास कोटी कोटी हे बळकट भाऊ, बळकट, मजबूत, बलवान, शौर्यवान अशा प्रकारचा या शब्दाचा अर्थ होतो. आणि हे आमचे असणारे बलवान भाऊ, बळकट भाऊ. आणि काय ओढायचं आहे? जगन्नाथ रथ ओढून नेऊ. कोणचा रथ ओढायचा आहे? हा जगाचा रथ ओढून नेऊ. या जगामध्ये आमचं नाव करू, त्या जगाला चालू, हा जगाचा रथ ओढून नेऊ, या जगाचा विकास करू, या जगाची प्रगती करू. अशा प्रकारचा विशाल अर्थ या काव्यपंक्तीमधून दडलेला आहे. कवी वसंत बापट हा अर्थ इथं व्यक्त करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कवी वसंत बापटांनी जे आपल्या या काव्यपंक्तीमध्ये सांगितलेलं आहे त्या प्रकारचे जीवन मूल्य आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस, आस म्हणजे काय? आस म्हणजे इच्छा. आस, इच्छा. आस वेगळा, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आस म्हणजे इच्छा, ध्यास कशाला म्हणायचं? एखाद्या कार्यासाठी सतत सजग राहणे, एखादे कार्य करण्यासाठीची सजगता, सतत सजग राहणे, सावध राहणे, त्याच्याविषयी चिंतित राहणे, त्यास ध्यास असं म्हणलेलं आहे. आणि कुठल्याही कार्याचा जर ध्यास आपल्या मनामध्ये असेल तर ते कार्य करण्यासाठी आपण प्रवृत्त होऊ शकतो, प्रवृत्त होतो. म्हणून शेवटची जी काही ही काव्यपंक्ती आहे, या काव्यपंक्तीमध्ये कवी वसंत बापट म्हणतात, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. आम्हास इच्छा वेगळी नाही, आमची वेगळी इच्छा नाहीये, आम्हास वेगळी इच्छा नाहीये. आणि आम्हा ध्यास वेगळा नाही, आमचा ध्यासही वेगळा नाहीये. आम्हा सगळ्यांचा ध्यास एकच आहे, आम्हा सगळ्यांची इच्छा ही एकच आहे. म्हणून इथं आता तो ध्यास कोणता आहे? तर तो ध्यास आहे प्रगतीचा, तो ध्यास आहे एकात्मतेचा, तो ध्यास आहे समानतेचा, विषमतेची दरी नष्ट करून समानते निर्माण करण्याचा ध्यास आहे, मानवतेचा ध्यास आहे. अशा प्रकारचा जो ध्यास इथं कवी वसंत बापट यांनी इथं व्यक्त केलेला आहे. हीच आमची इच्छा आहे अशा प्रकारचं इथं कवी म्हणतात. म्हणजे वरील प्रकारचा संपूर्ण जो आशय आहे त्या सगळ्यांचा जर इथं
सारांश रूपाने या काव्यपंक्तीमध्ये शेवटच्या कवी व्यक्त करतात. आमची इच्छा एक, आमचा ध्यास एक आणि तो सगळ्यांचा एकच आहे. अशा प्रकारचं आमची इच्छा एक आहे, आमचा ध्यास एक आहे, आमचं कार्य एक आहे. अशा प्रकारचं एकात्मतेचा भाव, एकात्मतेचे जे काही प्रसार आहे, एकात्मतेचा पुरस्कार जो आहे या कवितेमधून एकात्मतेचा पुरस्कार कवी वसंत बापट यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारची ही कविता आभाळाची आम्ही लेकरे ही कविता आपण इथं पूर्ण अभ्यासलेली आहे. या कवितेच्या खालील जे काही स्वाध्यायासाठीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावायचे आहेत. तसेच यावर आधारित काही प्रश्न मी आपणास इथं होमवर्कसाठी लिहून देत आहे, ते लिहायचे आहेत. HW साठी प्रश्न घ्या. आम्हास कोणते इमान ठावे आहे? प्रश्न दुसरा, आमचा मार्ग आणि स्वर्ग कसा आहे? कोणते अभंग नाते आहे? कोणते अभंग नाते आहे? आमचे भाग्य विधाते कोण आहे? पाचवा प्रश्न लिहा. आमचे संत आणि पंथ कसे आहेत? कोणता रथ ओढून नेऊ असे कवी म्हणतात? असे कवी म्हणतात. आमची आस आणि ध्यास कोणता व कसा आहे? वरील कवितेतील दोन
भाववाचक नामे लिहा. भाववाचक नामे लिहा. वरील कवितेतील 2 क्रियापदे लिहा. वरील कवितेतील 2 सामान्य नामे लिहा. 2 सामान्य नामे लिहा. वरील कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. हे काही प्रश्न होमवर्कसाठी इथं दिलेले आहेत, तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे होमवर्कमध्ये तुम्हास लिहावयाची आहेत. धन्यवाद. इथं थांबूया आपण.